मित्रेचा होता। ही उसनवारी होती 9 महिने तिच्या उदरात राहण्याची। खरे तो कौशल्याचा भरत आहे आणि शत्रुघ्न सुमित्रेचा आहे। म्हणून गोस्वामी तुलसीदासांनी हे कैकेयीचे पुत्र आहेत असं रामचरितमानस मध्ये लिहिलेलंच नाही। नाथांनी तरी लिहिले भावात रामायणात, पण गोस्वामींनी लिहिलेलंच नाही। तेव्हा प्रकट झाले, तिला निद्रा लागलेली। त्या सुईनी दायनीने येऊन तिला उठवलं, तुम्ही उठा। नाथ बाबा म्हणतात भरत शत्रुघ्नांनी कैकेयीच्या स्तनाला मुख लावून दूध पिलं नाही, कारण त्यांना माहित होतं ते विषारी दूध आहे, विषारी। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धर करणार। ज्या आईचं दूध जसं असेल तसा पुत्र पुढे निघत असतो। शास्त्रकार आईवरच जास्त नजर आहे शास्त्रकारांची। पुत्र कसा निघला, जर चांगला पुत्र निघला तर धन्य त्याची मायतया प्रसवली, धन्य त्याची मायतया प्रसवली, धन्य त्याची मायतया प्रसवली, धन्य त्याची मायतया प्रसवली। जाती निष्ठा करी विठ्ठल नामी, जाती निष्ठा करी विठ्ठल नामी, जाती निष्ठा करी विठ्ठल नामी। जसं त्या आईचं दूध असेल तसा पुत्र प्रगट होत असतो। म्हणून पुत्र जर चांगला असला तर आईला मोठेपणा। हनुमंतराय एवढे जरी तरी तुकोबरा हनुमंतरायापेक्षा धन्यता देतात ती अंजनी मातेला देतात। धन्य अंजनीचा सूत आणि नाव त्याचे हनुमंत। हनुमंतरायाला मोठेपणा नाही, बिल पास होतं ते आईच्या नावानं होतंय, आईच्या नावानं। धन्य अंजनीचा सूत, म्हणून हे सुमित्रेचा सूत आहे, हा कौशल्याचा सूत आहे। भरत शत्रुघ्न तरी कौशल्याचे आणि सुमित्रेचे। म्हणून कैकेयीचं विषारी दूध ते पिले नाही। कपटी अंतकरणात दूधच कसं येणार, विषारीच। मला दुधाचा असा परिणाम असतो, आपला इतिहास आपल्याला साक्ष देतो। मर्दानी झाशीवाली लक्ष्मीबाई गंगाधरराव तिच्या पतीचं नाव होतं आणि लवकर गंगाधरराव वारले आणि लक्ष्मीबाई उघड्या पडल्या, विधवा झाल्या। बाजूने इंग्रजाची सत्ता बळकावलेली होती, सगळा भारत देश गिलंकृत केला होता, गेला होता। एक झाशी प्रांत इंग्रजाच्या ताब्यात या वाघिणीनं जाऊ दिला नव्हता। त्यावेळेला पुत्राचा जन्म झाला, त्याचं नाव दामोदर आणि गंगाधरराव वारले। पाठीशी बांधून पोटचा गोळा पाठीला बांधून इंग्रजाच्या तोफेच्या तोंडात जी लढली तिचं नाव आहे लक्ष्मीबाई। त्या लक्ष्मीबाईनं आपलं राज्य इंग्रजाच्या ताब्यात जाऊ दिलं नाही। सगळे नामहरण झाले पण लक्ष्मीबाई नामहरण झाल्या नाही। आणि एक दिवस असा प्रसंग आला, बाई साहेबाला युद्धाला जावं लागत होतं आणि बाळ दामोदर छोटा होता, तो पाळण्यात टाकला। दासीला सांगितलंय बा मी युद्धाला चालली, बाळाकडे लक्ष दे, याला सांभाळा। आणि युद्धभूमीवर बाईसाहेब असताना बाळ उठलं रडू लागलं।
ते रडू लागलं, त्यांना टाहो पडला. ती दासी सुद्धा ती पुत्राची आईच होती, तिचा दुसरा पुत्र होता, पण काही केल्या ते बाळ थांबना म्हणून आपलं स्तन त्याच्या मुखात दिलं, त्याला दूध पाजलं. त्याला भूकच लागली होती, त्याला दूध पाजलं आणि पुन्हा त्याला पाळण्यात टाकलं. आणि मग बाईसाहेब आल्या, विचारलं दासी बाळ उठलं नाही? दासी म्हणली नाही. अशक्य अशक्य, ते माझं रक्त आहे, इतक्या वेळ झोपणार नाही. बाळ उठला असेल, किती वेळ झालाय? सांगितलं हा बाईसाहेब उठलं होतं बाळ. मग खूप रडू लागलं. कसं समजावलं? बाईसाहेब माफ करा, मी त्याला पाजलं, माझ्या स्तनाला लावून पाजलं. लॉर्ड फडक डोळे केले, उचल त्याचे पाय धर, त्याला गरा 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 फिरव आणि त्याच्या पोटातलं दूध बाहेर काढ. विचारलं बाईसाहेब असं काय म्हणता? अगं त्याच्या पोटात तुझं जर दूध गेलं तर ते उद्या इंग्रजाच्या पुढे वाकल, माझं दूध वाकणार नाही. माझ्या दुधाचा प्रताप आहे, फिरव त्याला दूध बाहेर काढ. महाराज गरा 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 ते बाळ फिरवलं आणि उलटी केली, ते दूध बाहेर काढलं. तरी सुद्धा एक दिवस तो बाळ जवळ मोठा झाला. त्यावेळेला त्यांना आईला विचारलं होतं, आई इंग्रजाचा विचार आहे तह करण्याचा. इंग्रज म्हणतात आपण सामोपचारानं बैठक घेऊ आणि आपण मिठवा मिठवी करू, होकार देऊ का? फार दिवशी गालात टाकली आणि त्या बाळाला सांगितलं गाढवा ते माझं दूध बोलत नाही, पोटात कुठेतरी काहीतरी अंश त्या दाशीचं दूध आहे आणि ते दाशीचं दूध बोलतंय की मी इंग्रजाशी सुलानामा करू का? माझं दूध बोलणार नाही. आईच्या दुधाचा प्रताप असतो. म्हणून भरत आणि शत्रुघ्न त्या कैकेयीचं दूध पित नाही. प्रभू रामचंद्र भगवान की जय. माता कौशल्येनं भरवलेले, माता सुमित्रेनं दूध भरवलेले त्यांच्या मुखात आहे रामायण. राजा दशरथाची मुलं ज्या वेळेला 12 दिवसाचे होतात त्यावेळेला वशिष्ठ गुरुजींच्या नामकरण विधी झाला. पाळण्यात टाकून नाव टाकले, असे विशेष नाव दिले मला वशिष्ठ गुरुजींनी. श्रीरामाला, कौशल्याच्या ज्येष्ठ पुत्राला श्रीराम नाव दिलं. श्रीराम, या श्रीराम नावात अर्थ आहे. कारण जोपर्यंत ऋषी मुनींकडून नामकरण होत होते तोपर्यंत नावासारखे माणसं होत होते. जसे नाव तसेच असायचे. आता किती सालापासून हा हक्क यायनं घेतला मलाही माहित नाही. आता नामकरण विधी आपल्या ऋषी मुनीकडून, साधू संतांकडून नाही, माता भगिनींकडून. आणि म्हणून मेळही बसत नाही. नाव कसंही असतं. मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, पुनरावृत्तीचा दोष पत्करत नाही. नाव सुलोचनान पाहती मुंबई पुन्हा नाही. एक डोळा माग आणि एक डोळा. सुलोचना आहे जिचे लोचन सु म्हणजे सुंदर, ती सुलोचना. व्यक्नी तिचं नाव सुलोचना शुद्ध. हे नाव कसेही देतात, अर्थासारखे नाव दिले मला. श्री शब्दाचे 2 अर्थ आहेत शास्त्रात. श्री म्हणजे लक्ष्मी. ज्यानं लक्ष्मी आपल्या रंगात रमवली त्याला म्हणतात श्रीराम. तिच्या रंगात रंगला नाही, यानं आपल्या रंगात जयाचे नाम पाप नासी, जयाचे नाम पाप नासी, लक्ष्मी ऐसी दयाची दासी, लक्ष्मी ऐसी दयाची दासी, तो हाते पुंज रासी, तो हाते पुंज रासी, सर्व भावे त्यासी तुका शरण, सर्व भावे त्यासी तुका शरण, दिवरे त्यासी दोया दिवरे त्यासी, दोया दिवरे त्यासी, दोया दिवरे त्यासी.
जयाचे नाम बापनाशी, लक्ष्मी आईशी जयाची दासी. आपल्या रंगात जिला रमवलं म्हणून श्रीराम. आता दुसरा अर्थ आहे श्री शब्दाचा, एक दुसरा अर्थ होतो श्री म्हणजे विश्व. हे संपूर्ण विश्व ज्यानं रमवलंय तो श्रीराम आहे. कौशल्याच्या ज्येष्ठ पुत्राला श्रीराम नाव आणि सुमित्रेच्या पुत्राला लक्ष्मण नाव. ज्याचं मन लक्षात केंद्रित झालेलं आहे. केंद्रित म्हणजे स्थिर, लक्ष म्हणजे परमतत्व परमात्मा. परमात्मा ज्यानं आपलं मन लीन केलं, लक्षात ज्याचं मन केंद्रित त्याचं नाव लक्ष्मण. लक्ष्मण शब्दाचा अर्थ जगाचं भरण पोषण करू शकतो तो भरत. या सगळ्या जगात खरं तर आपल्या भारत देशाला दोनच भरता म्हणून नाव भारत. एक हा सुमित्रेचा कौशल्याचा भरत म्हणतो मी आता, कौशल्याचा भरत, आणि दुसरा शकुंतलेचा भरत. महाभारतात जर तुम्ही ऐकलं असेल तर शकुंतला नावाची महाराणी होती आणि त्या शकुंतलेच्या पोटी जो जन्माला होता, महाराजांना अरण्यातच वाघ सिंहावर घोड्यासारखं बसून राजा दुष्यंत राजाची भेट घेतली होती. तो वडील विसरून गेला होता, वडिलाकडून गलत झाली आणि या शकुंतलेची भेट अरण्यात झाली होती या दुष्यंत राजाची. हा दुष्यंत राजा पूर्ववंशाचा राजा होता आणि अरण्यात ती ऋषीची कन्या होती शकुंतला. तिची भेट झाली आणि या राजापासून तिला जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव भरत ठेवलं. पण ज्या वेळेला ती कण्व ऋषीने सांगितलं, माय जाय, तुझा दिल्लीचा राजा तुझा मालक आहे, त्याचं हे संतान. राजानं नाकारला. तू कुठे काहीतरी विचार केला असेल, कोणाचं तरी लेकरू घेऊन आली. त्या वेळेला महाराज त्या भरतानं सिंहाच्या पाठीवर उडी मारून राजाच्या सिंहासनापुढे सिंह उभा केला होता. मग राजाने कबूल केलं की रक्त माझं आहे. जो सिंहाच्या पाठीवर उडी मारून सिंहाला राज सिंहासनाजवळ आणतो तो भरत. या दोन भरतामुळं आपल्या देशाचं नाव भारत आहे. भारत माता की जय. जगाचं भरण पोषण करेल तो भारत आणि शत्रूपुढे विघ्नासारखा उभा राहतो शत्रुघ्न. चारीचे नामकरण झाले आणि बाललीला सुरू झाल्या. बाललीला अगदी लवकर आटोपल्या, कारण जे बालक जन्मताच काही जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊनच जन्म घेत असतात त्याला खेळायला वेळ सापडत नसतो. बाललीला कृष्णाच्या खूप आहे, पण श्रीरामाच्या बाललीला कमी आहे. श्रीरामाचं कृष्णाचं सगळं उलट आहे. एवढीच गोष्ट सांगतो आणि कथेला विराम देतो. कसं आहे, थोडं ठळक बातम्या देतो. आता रामाचा जन्म राजमहाला, कृष्णाचा जन्म मामाच्या जेला. पहा ना, रामाचा जन्म राजमहालात, कृष्णाचा जन्म मामाच्या जेला. रामाचा जन्म कडक उन्हाळ्यात, कृष्णाचा जन्म धडक पावसाळ्यात. रामाचा जन्म दिवसा 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. रामाच्या नावाचे दोन्ही अक्षर सरळ, राम नाम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे, एकही जोडाक्षर नाही. कृष्णाच्या नावात एकही सरळ अक्षर नाही. क्रू आणि त्याला कला खालचा रुकार आहे क्रू. आणि तो न शब्द तर इतका अवघड आहे. सगळे शिक्षक लोक पुढे बसलेले, तुमच्या पुढे काय शानपण सांगू महाराज. या वर्णांची विभागणी केलेली व्याकरण शास्त्राने. काही वर्ण कंठे, काही वर्ण ओष्ठे, काही वर्ण दांतवे, काही वर्ण तालवे आणि काही वर्ण अनुनासिके. उच्चार करून दाखवू का तुम्हाला? क ख ग घ हे कंठे. फक्त कंठातल्या कंठातच मेळ लागला, बाकी ओठाला दाताला काही सायास नाही. क ख ग घ याला कंठे म्हणतात. प फ ब भ म ओष्ठे ओठाला ओठ लागला. त थ द ध हे दांतवे, जीभ येऊन दाताला लागली. आणि काही वर्ण तालवे.
तालव्य म्हणजे जीभ टाळूला लागल्याशिवाय वर्णाचा उच्चार नाही. ट ठ ड ढ न न पण बाणाचं न, नळाचा न दांतव्य, बाणाचं न तालव्य. म्हणजे जीभ जेव्हा टाळूला लागती तेव्हा वर्णाचा उच्चार होतो. कृष्ण शब्दात जो न आहे तो बाणाचा न. म्हणून म्हातारे माणसं आहेत ना, त्याला कृष्ण नाव येतच नाही, हे कृष्णा म्हणूनच मोकळे होतात बिचारे. कारण तो वर्णच तालव्य, तो वर्ण उच्चार करण्याला अवघडे, जीभ टाळूकड न्यावी लागते. कृष्ण याचा झटका बसतो मानायला. कृष्णाचं सगळंच अवघड आहे, रामाचं सगळंच सोपं आहे. का? त्याचं एकच कारण आहे, रामाचा जन्म नवमीचा आहे आणि कृष्णाचा जन्म अष्टमीचा आहे. आमचे विष्णू महाराज आगरवाडीकर वैकुंठवासी झाले. त्यांनी कोण्या तिथीवर बाळ जन्माला आलं की ते कसं होतं ते सगळं लिहून ठेवलं. त्याच्यातून मला सगळं तर पाठ केलं नाही मी, पण अष्टमीचं अवकाळी असं लिहिलं होतं त्यांनी, विष्णू महाराज आगरवाडीकर. अष्टमीला जे लेकरू जन्माला येतं ते अवकाळी असतं. कृष्णाचा सगळं चरित्र पहा तुम्ही अवकाळी. आणि नवमीचं लेकरू सरळ असतं, कारण नवमीचा अंकच सरळ आहे. नवमीच्या अंकाचा पाढा जर केला आणि परत बेरीज केली की अंक स्थिर जाग्यावरच राहतो. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18. 18 कसे लिहितात रे? एका बाजूने 1 आणि एका बाजूने 8. आता 8 ने किती होतात बाळा? 8 ने 82. रामायण पुन्हा सुरू करावं लागतं का रे आता? हा शांबा. जरी 18 झाला ना अंक, पण जाग्यावर आला का नाही पहा. 9 × 2 = 18, पण 8 आणि 1 = 9. बर 9 × 2 = 18, 9 × 3 = 27. हुशार आहे तगड्या पोरं. 27 म्हणजे 2 आणि 7 किती होतात रे? 9. 9 चूक घेऊ नका. 36. 3 आणि 6 9. 9 9 5 15. वा, मास्टरला शिकवतोय हे तहसीलदार वाच कर तुला. 9 5 45. 4 आणि 5 9. 9 साठी 54. तरी 5 आणि 4 अंक जागा सोडितच नाही, स्थिर अंक आहे नवमीचा. 9 सकी 54. 5 आणि 4 9. 9 साठी 63. 6 आणि 3 9. 9 8 72. 7 आणि 2 कुठेही जाऊ द्या, 9 कायम आहे. 9 9 81. 8 आणि 1 9. 9 10 9. 0 आणि 9 9 कायमच आहे. 10 पर्यंत पाढा. अष्टमीचा पाढा जर केला रंग बदलतो. अष्टमीचा पाढा स्थिर नाही. 8 1 8, 8 2 16, मूळ किंमत 8. 16 झाल्यावर 6 आणि 1 7 खाली आला. 8 3 24. 4 आणि 2 6, त्याच्यापेक्षाही खाली आला. 8 होता 7 झाला, 7 होता आता 6 झाला. 8 पंचे 40. 0 आणि 4 4, त्याच्याही खाली आला. आणि एकदाच उपाळी मारली. 8 सकम 8 म्हणजे 8 आणि 4 12. ज्याच्या ताळा नाही तो अष्टमीचा अंक आहे. म्हणून कृष्ण चरित्रात ताळा नाही, ते अगम्य चरित्र आहे. म्हणून कृष्णाचं चरित्र आचरणीय नाही. चरित्र ते उच्चारावे, आचरावे नाही. फक्त त्याचा उच्चार करायचा. आणि रामाचं चरित्र आचरणीय. आदर्श राजा अयोध्येत प्रगट झाले. लवकरच खेळ संपले. आणि आता उद्याच्या कथेत भगवान रामचंद्र प्रभू वशिष्ठ गुरूंच्या आश्रमात जाऊन विद्यार्जन करतील. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न विद्या विभूषित होतील. आणि मग विश्वामित्र ऋषींचा यज्ञ सांभाळण्याकरता अरण्यात जातील. आणि यज्ञ रक्षण झाल्यानंतर रस्त्यानं मिथिलेकडे जात असताना, जनक नगरीकडे जात असताना अहिल्या ब्रह्मदेवाची कन्या तिचा उद्धार करतील. अशी उद्याची गोड कथा राहील.
तेव्हा कळविली तैशी केली कटकट वाकडे की नीट देवाने कोणा कारणे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे मौना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले एक माझे उरले पायी पण झालेली सेवा बाईसाहेबांच्या चरणी शिवराम बाबांच्या विठ्ठल बाबांच्या चरणी नथुराम बाबांच्या चरणी किंवा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी मायबाबांच्या चरणी समर्पित करतो तुमच्या सगळ्यांकडून आशीर्वाद मागतो आणि वाणीला विराम देतो पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय आरतीची तयारी करा आरतीला गोड